नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. आज आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशदादा शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये इथे आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबरच आपण आज चर्चा करणार आहोत. साधारणतः सन 2020, 21 आणि 22 या कालावधीमध्ये भारतामध्ये कोरोनाची साथ फार मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि इतकी भयावह परिस्थिती होती की लोकांमध्ये फार घबराटीचं आणि भीतीदायक वातावरण होतं. आणि अशा वातावरणामध्ये सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचं काम नामदार महेशदादा शिंदे साहेब यांनी केलं होतं. त्यांनी स्वतः स्वखर्चानं कोविड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले होते. आणि या संदर्भातच आपण साहेबांबरोबर चर्चा करणार आहोत आणि साहेबांकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की कोविडची दाहकता आहे ती तुमच्या केव्हा लक्षात आली आणि कोविड हॉस्पिटल उभं करण्याची, हे मला वाटतं भारतातील, महाराष्ट्रातील पहिलंच एक हॉस्पिटल असेल की जे स्वखर्चानं तुम्ही चालवलं, आणि ही हॉस्पिटल उभारण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली? मला कोविडची कल्पना 20 जानेवारी 2020मध्ये मी लंडनमध्ये होतो. त्यावेळेला मी लंडनला गेल्यानंतर माझे काही मित्र त्या ठिकाणी मला भेटले होते. त्यातला एक मित्र नासामध्ये काम करतो आणि दुसरा मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करतो. आम्ही भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्याने मला सांगितलं होतं की येणारा काळ हा फार खडतर असेल आणि निश्चित त्या ठिकाणी एक फार मोठं संकट, फार मोठा साथीचा रोग आपल्यावरती येणार आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्यजातीला फार मोठी हानी पोचेल. हे माझे मित्र हुशार वर्गातले होते. त्यांनी मला ही कल्पना दिल्यानंतर मला थोडं सिरियस झालो आणि मी 24 जानेवारीला ज्यावेळेला कोरेगावला आलो त्यावेळेला माझ्या सर्व कार्यकर्त्यांची त्यावेळेला मी बैठक घेतली होती आणि 24 जानेवारी 2020लाच मी सांगितलं होतं येणाऱ्या नजीकच्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये भारतावरती संपूर्ण जगावरती फार मोठं साथीच्या रोगाचं एक संकट येईल आणि त्याच्यातून जगणं हे सुद्धा मुश्किल होणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन त्याचा मुकाबला करायचा. त्यावेळेला जगामध्ये कुठंही कोविडचा रुग्ण सापडला याची पुसटची कल्पनासुद्धा कोणाला नव्हती. पण ती गोष्ट मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितली होती. 26 जानेवारीचा पुन्हा आम्ही ध्वजारोहण केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेतली आणि मी स्वतः मानसिकतेत त्या प्रिपेअर्ड होतो. मी स्वतः फार्मसीचा ग्रॅज्युएट आहे. गव्हर्मेंट कॉलेजला माझं कराड कॉलेजला त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झाल्यामुळं मला या सगळ्या गोष्टीची दाहकता आणि कल्पना माहिती आहे. कॉलेजला असताना प्लेग नावाची एक साथ आली होती, प्लेगच्या रोगाची. ती साथसुद्धा आमच्या वर्गातल्या मुलांना एकत्र घेऊन मी 3rd इयरला असताना कराड तालुक्यामध्ये काम करून आम्ही ती आटोक्यात आणली होती. त्यामुळं कोरोनाच्या विरुद्ध कसं जायचं अशी पुसटशी कल्पना मला होतीच. पण ज्या वेळेला प्रॅक्टिकली जूनमध्ये पहिला, हे साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिलला रुग्ण सापडायला जगात सुरुवात झाली. मे आणि जूनमध्ये भारतामध्ये 2020मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे फार वाईट आहे. मी कनेरी मठाचे मठाधिपती अदृश्यकाठ सिद्धेश्वर स्वामीजींना भेटायला गेलो होतो. त्यावेळेला स्वामीजी स्वतः तिथे 5 रुग्णांवरती आमच्या स्वतःच्या मठाच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालली होती. तर स्वामीजी स्वतः गेले होते. त्याला मी स्वामीजींना विचारलो, स्वामीजी आपण करताय? अरे म्हटले, त्यावेळेला फार भीतीचं वातावरण होतं. कोण घरातून बाहेर पडत नव्हतं. एखादा माणूस मरायला लागला तर कोणी त्याला पाहायला येत नव्हतं. त्याचा बॉडी पडली असेल तर ती उचलणं पण कठीण होतं. पण आम्ही ते केलं. स्वामीजींनी मला सांगितलं करावं लागेल, तू जा पुढे आणि कर. मी आलो माघारी आणि मी निर्णय केला की आपण स्वतःचं हॉस्पिटल उभं करायचे. इमारत उभी करण्यापेक्षा भाड्यानं घेतलेली चांगली म्हणून एक मोठं मंगल कार्यालय, खूप सुंदर जितराज म्हणून, त्याच्या मालकांशी बोलणं केलं, भाडं ठरवलं आणि मग स्वतःच्या खर्चातून त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे बेड्स असतील, बाकी सगळ्या गोष्टी, हे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ते आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. साधारणतः 15 दिवसाच्या आत आम्ही हे उभं केलं
त्याला ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड होता. ऑक्सिजनचं काय करायचं हे कळतच नव्हतं. फार भयानक परिस्थिती होती. ऑक्सिजनचे प्लॅन्ट नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हती. मग पल्स जो आमचा एक ऑक्सिजन जनरेटर आहे त्याच्यावरती आपण काम करायचं ठरवलं की जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनच मिळणार नाही आहे, माणसं मरणार. मग आम्ही स्वतः 10 लिटरचे ऑक्सिजनचे जे जनरेटर आहेत ते इम्पोर्ट केले. साधारणतः 100 जनरेटर मी पहिल्या टप्प्यात इम्पोर्ट केले. साधारणतः सुमारे 2.5 लाख रुपयाला एक जनरेटर, असे 100 जनरेटर आम्ही 2.5 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी इम्पोर्ट केले आणि आम्ही कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कुठलेही डॉक्टर काम करायला तयार नाही होते. भयानक परिस्थिती होती. मग मी त्यावेळेला डॉक्टरांना 8-8 लाख रुपये पॅकेज दिलं. मग आमच्या घरात मी बायकोला सांगितलं तुला बाहेर पडायला लागेल. माझी मोठी ताई जनरल प्रॅक्टिशनर होती आणि आता MS ऑप्थॅल्मा, तिची फार चांगली प्रॅक्टिस आणि प्रचंड हुशार. मग तिला पण सांगितलं काम करावं लागेल. मग आम्ही घरच्यांनीच कामाला सुरुवात केली. पण पहिली गोष्ट ट्रीटमेंट काय देणार. तुम्ही जर पाहिलं असतं तर त्यावेळेला ट्रीटमेंटच अवेलेबल नव्हती. मग क्लोरोक्विनच्या जीवावरती आणि न्यूट्रिएंट्सचे व्हिटॅमिन C मॅनेजमेंट, न्यूट्रिएंट्स मॅनेजमेंट आणि याच्या जीवावरती आम्ही ट्रीटमेंट केली. म्हणजे दुसऱ्या टप्प्यात किमान रेमडेसिवीर तरी अवेलेबल झाले होते आम्हाला, पण पहिल्या टप्प्यामध्ये ट्रीटमेंटच अवेलेबल नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये पहिली जी फेज होती, कोरोनाच्या 2 लाट खूप मोठ्या होत्या. पहिल्या लाटेमध्ये प्रचंड मोठं आव्हान होतं. आम्ही एका बाजूला लढत होतो आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलं. पहिल्या लाटेमध्ये आम्ही 7,000 रुग्ण त्या ठिकाणी ट्रीट केले. मरण्याचं प्रमाण नगण्य होतं आमच्याकडं. बाकीच्या ठिकाणी कुठंही हॉस्पिटल नव्हतं. पहिल्या लाटेमध्ये तर कुठले नेते बाहेर पडत नव्हते. भयानक परिस्थिती होती. अशा वेळेला मात्र आम्ही सिरियस होऊन प्रचंड काम केलं. अदृश्य कार्ड सिद्धेश्वर कोविड हॉस्पिटल उभं केलं. खरी साथ दिली कुटुंबियांनी तर दिलीच, पण सगळ्यात महत्त्वाची साथ माझ्या कार्यकर्त्यांनी दिली. मी कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं, मारायचं असं पण म्हणणार तसं पण म्हणणार, पण जनतेला वाचवून मारू. मी त्यांना सांगितलं की ॲम्ब्युलन्स कुठंही नाही येत आता. तुम्ही स्वतःच्या गाडीचे ॲम्ब्युलन्स करायचे, स्वतः PPE किट घालायचे आणि रुग्ण माझ्याकडे आणायचे. मग माझ्या कार्यकर्त्यांनी मात्र ऐकलं. प्रत्येक गावचा कार्यकर्ता हा स्वतः ड्रायव्हर झाला आणि त्याच्या गाडीची ॲम्ब्युलन्स झाली. गावात जे पेशंट सापडतील ते सगळे पेशंट आम्ही उचलून आणले आणि पहिली लाट मात्र आम्ही निभावून दिली. सातारा जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलच नव्हते, सिव्हिल हॉस्पिटलला जागाच मिळायची नाही. खाजगी एकही हॉस्पिटल कोणाला घ्यायला तयार नव्हतं. पहिल्या लाटेमध्ये कोणही कोरोनाचं काम करायला तयार नव्हतं. त्यावेळेला महाराष्ट्रातलं पहिलं खाजगी हॉस्पिटल स्वतः उभा करून त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि पहिल्या लाटेमध्ये आम्ही लोकांचे जीव वाचवू शकलो. साहेबांनी एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह होती पहिल्या लाटेमध्ये. म्हणजे कोणालाही कल्पना नव्हती की नेमका हा आजार कसा आहे आणि लोक भीतीमुळंच बऱ्यापैकी दगावली लोक ह्या आजारामध्ये. म्हणजे त्या आजाराची माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही झाली. त्यावेळी अशावेळी तुम्ही समाजाला धीर देण्यासाठी आणि समाजाची मानसिकता प्रबळ करण्यासाठी काय प्रयत्न केले का, प्रबोधन करण्यासाठी? त्यावेळेला ट्रीटमेंट्सच नव्हत्या. सरकारकडं पण ट्रीटमेंट्स नव्हत्या. त्याला होमिओपॅथी, आयुर्वेदा याचा आम्ही सपोर्ट घेतला. त्याच्यामध्ये माधव रसायन नावाचं रसायन डॉक्टर समीर जमदग्नी फार मोठे तज्ज्ञ आहेत, त्यांच्यामार्फत घेतला. आमचे स्थानिक डॉक्टर एक होमिओपॅथिक आहेत, डॉक्टर क्षीरसागर, त्यांची मदत घेऊन ते औषध त्या ठिकाणी वापरलं. याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट व्हायला आम्हाला मदत झाली आणि निश्चित त्याचा इफेक्ट झाला. पण लोक तुम्ही म्हणता घाबरत होते. लोक घाबरत नव्हते. ज्या वेळेला तुमच्या कोरोनामध्ये फुफ्फुसावरती त्याचा परिणाम झाल्यानंतर ऑक्सिजन घ्यायला ज्या वेळेला त्रास होतो त्याला जीव कासावीस होतो. लोक त्याला घाबरणे म्हणतात, पण ते घाबरणं नाही आहे. ते ॲक्च्युअली त्याला ऑक्सिजन कमी पडल्यामुळं त्याला तो होणारा त्रास होता. आम्ही त्यामध्ये पब्लिक चळवळ उभी केली. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट 2 अनुषंगानं काम करायचं होतं.
लोक घरात बसले होते, उत्पन्नाचं साधन नव्हतं, पैसे नव्हते, काय करायचं कळत नव्हतं. अशा वेळेला त्यांना अन्नधान्य पोचवणं हे आमचं मूळ कर्तव्य होतं. आमदार म्हणून प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेऊन शासकीय यंत्रणांच्या मार्फत पोचवलं, पण ते तोकडं पडतं बघितल्यानंतर स्वतःच्या खिशातल्या पैशांनी 28,000 किट आम्ही वाटली त्यावेळेला. त्याचबरोबर इम्युनिटीचे बूस्टर्स वाटले की जेणेकरून सगळ्यांची इम्युनिटी वाढली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जे लहान व्यावसायिक आहेत, रिक्षाधारक आहेत, वडापाववाले आहेत, ह्याच अंगणवाडी सेविका आहेत, ह्या सगळ्यांना 2,000 रुपये किंवा मुंबईला आमचे काही लोक अडकले होते, त्यांना सगळ्यांना आम्ही स्वतःच्या खिशातून 2,000 रुपये त्या काळात दिले होते. साधारणतः 46 लाख रुपयाचं स्वतःच्या खिशातल्या पैशाचं वाटप या सामान्य लोकांसाठी केलं होतं. आणि त्याच्यातून लोकांना आम्ही धीर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. बरोबर सर, म्हणजे अगदी त्यावेळी मी त्या परिस्थितीत साक्षीदार आहे की तुम्ही त्या कालावधीमध्ये कसं काम केलेलं आहे. म्हणजे तो काळ असा होता की स्वतःवरच विश्वास नव्हता लोकांचा, आणि अशा कालावधीमध्ये आपण समाजाला धीर देण्याचं काम केलं. स्वतः स्वखर्चानं कोविड हॉस्पिटल उभं करणं, त्याचबरोबर ही मदत करणं, त्याचबरोबर माझ्या माहितीनुसार ते सॅनिटायझर त्या संदर्भातही तुम्ही मोफत शाळांमध्ये वितरण केलं, सर्व विद्यार्थ्यांना कसं पोचेल, म्हणजे जरा थोडी परिस्थिती निवडल्यानंतर शाळा भरल्यानंतर. सर, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला लोकसहभाग मिळाला का? लोकांकडून आर्थिक स्वरूपात मदत असेल किंवा का असं अशा पद्धती काय स्वरूपात लोकसहभाग झाला का आपल्याला या म्हणजे समाज उपयोगी कामासाठी? आम्ही लोकांच्याकडून पैसे घेण्यापेक्षा आम्ही लोकांना आम्हाला अभिप्रेत असणारे व्हिटॅमिन्सच्या आणि जे शॉर्टेज आहेत अशा गोळ्यांची आम्ही त्यांना यादी द्यायचो. आम्ही वस्तू स्वरूपात मदत घेतली. पैशाचं स्वरूप आम्ही तिथं ठरवलं होतं, हे आपण सोशल काम करतो आहे, आपण स्वतःच्या खिशातून करायचं ठरलं होतं. मदत घ्यायची असतील तर वस्तू स्वरूपात. आता आम्ही अंड्याचे ट्रे घेतले, लोकांच्याकडून खाण्याचे फ्रूट्स घेतले, फळफळावळ घेतली, रुग्णांना जेवण मोफत होतं, लोकांनी जेवण दिलं. या अशा वस्तू स्वरूपात आपण बऱ्यापैकी मदत घेतली. पण काही परदेशात काही माझे सहकारी मित्र आहेत जे कोरेगाव मतदारसंघातले आहेत, त्यांनी माझं काम पाहिलं. त्या काही लोकांनी पैसे पाठवले, ते पैसे आम्ही मग रुग्णांचे काही औषधं विकत घेण्यासाठी वापरले होते. अगदी कमी अमाऊंट होती पण ते वापरले. सगळ्यात मोठं टास्क माझ्या पुढचं होतं ते म्हणजे डॉक्टर्स. माझ्याकडे 29 डॉक्टर होते आणि 87 ANM आणि GNMचा स्टाफ होता. 87 ANM आणि GNMचा स्टाफ होता. त्यांनी सगळ्यांनी फार चांगलं काम केलं. पण थोडी एक खंत अशी आहे की जो सहभाग आमच्या लोकांनी दिला, पण दुसऱ्या लाटेमध्ये आमचे काही विरोधक आहेत, त्यांनी मात्र फार चुकीच्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं. या उदाहरणार्थ आमचं कोरोनाचं हॉस्पिटल चालू होतं. आम्ही कोरोना आयसोलेशन सेंटर नव्हतं काढलं, कोरोनाचं प्रॉपर हॉस्पिटल होतं. दुसऱ्या लाटेत तर आम्ही तिकडे चांगल्या पद्धतीचे आम्ही व्हेंटिलेटर्स घेतले होते स्वतःच्या पैशातून. आमच्याकडे स्वतःचे ऑक्सिजनचे मोठेच्या मोठे सिलेंडर्स आम्ही विकत घेतलेले होते. त्याला तुम्ही एक मोठे मोठे असे स्टेनलेस स्टीलचे 10-10 लाख रुपयाचे 5 आम्ही त्या ठिकाणी ऑक्सिजनचे मोठे जम्बो सिलेंडर्स घेतलेले होते. मग हे सगळं आम्ही केलं होतं. पण आमचे काही विरोधक होते, त्यांनी भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या ते हॉस्पिटल चालू असतानाच यातला स्टाफची डिग्रीच चुकीची आहे, डॉक्टरच नाहीत, हे नर्स खोट्याच आहेत, अशा पद्धतीचे काही माहिती अधिकाराखाली अर्ज दिले, पेपरला बातम्या दिल्या. मग आमची चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये आम्ही सगळं प्रोड्यूस केलं. जे स्टाफ होता त्याच्या डिग्रीचे सर्टिफिकेट द्यायला लागले, डॉक्टरचे डिग्रीचे सर्टिफिकेट द्यायला लागले, त्याला सिव्हिल सर्जननी तपासणी केली. 1ही रुपया आम्ही कोणाचा घेतलेला नव्हता. 11,13,00,000 रुपये माझ्या खिशातनं त्यावेळेला खर्च झाला होता. माझी जनता जगवायचं एवढंच आम्हाला माहीत होतं. परंतु विरोधकांनी जे राजकारण केलं ते प्रचंड क्लेशदायक आणि वेदनादायक होतं त्यावेळेला. आणि त्यांना वाटत होतं की आम्हाला शासन खूप मदत करतं आहे, शासनाने आम्हाला त्याला पैसे दिलेत. त्यांनी माहिती अधिकाराकडे सगळीकडे विचारलं,
ह्यांना औषधं किती दिलीत, ह्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स किती दिलेत, आमच्यावरती त्यावेळेला ॲलिगेशन केले गेले. पण त्यांनी सांगितलं शासकीय यंत्रणांना की ह्यांना आम्ही एकही रुपया दिलेला नाही, कुठलीही शासकीय मदत झालेली नाही आहे, आम्ही त्यांना एकही रेमडेसिवीर इंजेक्शन दिलेलं नाही. आम्ही जे इंजेक्शन्स आणायचो ते आम्ही विकत आणायचो. ज्यांची परिस्थिती आहे त्यांना ठीक आहे, त्यांना मदत करू वाटली तर त्या इंजेक्शनला त्या मेडिकलवाल्याला पैसे द्यायचे, आणि ज्यांची परिस्थिती नसेल त्या 40 जणांचे दिवसाला 2-2, 2.5 लाख रुपये आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातून घालायचो. अशा पद्धतीचं आम्ही काम केलं. लोकांचा सहभाग, सामान्य माणसांचा सहभाग चांगला होता, पण विरोधकांनी प्रचंड विचित्र चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारण केलं. पण आम्ही आमची मानसिकता ढळून नाही दिली. आम्ही शांत मनाने काम केलं आणि जनतेनं ते स्वीकारलं आमचं काम. साहेब, पण असं ज्यावेळी आपण एखादं चांगलं काम करत असता, म्हणजे तुम्ही कोविड काळामध्ये काम केलं, मग विरोधक जे आरोप करत होते किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी मानसिकता काय होते? म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं सिच्युएशनमध्ये की समोर पेशंट आहेत, उपचार दिला जातो आहे आणि स्वतः तुम्हाला त्या कालावधीमध्ये फॅमिलीलाही तुमच्या कोविड झाला होता, आणि अशा कालावधीमध्ये आपण स्वतः फील्डवर स्वतः पेशंटमध्ये उतरून पेशंटला बरं आहे का विचारणं, त्यांचा उपचार कसा चालू आहे, आणि विरोधकांकडून होणारे आरोप, आणि अशा वेळी ह्या सर्व परिस्थितीमध्ये त्यावेळी मनाची काय अवस्था नेमकी होती, थोडक्यात सांगता येईल का? मी तसं राजकारणामध्ये असल्यामुळं ह्या आरोप प्रत्यारोपाला मी तसा तर अपेक्षित होतं. पण माझ्या मिसेस असतील, ती डॉक्टर आहे, तिला स्वतःला 2 वेळा कोविड झाला, एकदा मृत्यूच्या दाढीत होती, भयानक परिस्थिती, जगेल मरेल मला माहीत नव्हती. माझी मोठी ताई, ती पण एकदा मृत्यूच्या दाढीत गेली, तिला 2 वेळा कोविड झाला. मला स्वतःला 3 वेळा झाला. 3ऱ्या वेळेला माझं क्रिएटिनिन वाढलं, मी जगणार का नाही मरणार मला माहीत नव्हतं, आणि याच्यातून लोकांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या आशीर्वादाने बाहेर पडलो. पण मला एवढा त्रास नाही झाला, पण माझ्या दोन्ही बहिणींना, माझ्या बहिणीला असेल, माझ्या मिसेसला या गोष्टीचा खूप त्रास झाला. माझ्या बहिणीच्या अंगावरती मारायला विरोधक पण आले त्यावेळेला की तुम्ही ठराविकच पेशंट ॲडमिट करून घेताय, इतर घेत नाही आहे, किंवा तुम्ही हॉस्पिटल कसं चालवताय, तुम्ही कसं काय करताय, अशा पद्धतीचे विरोधकांनी खूप वेळा स्टंट करण्याचे प्रयत्न केले. पॅनिक झाले होते ते त्या वेळेला. मी त्यांना सांगितलं ही लोकसेवा आहे, याच्यामध्ये आरोप होणार, पण आपलं उद्देश हा जनतेला जगवण्याचा आहे. कोण काय बोलतं त्याला उत्तर न देण्यापेक्षा जनतेला प्रामाणिकपणे जगवणं हे आपलं उद्देश पाहिजे. सगळ्यात वाईट आणि वर्स्ट सिच्युएशन म्हणजे आमचे विरोधक माजी आमदार आहेत, त्यांनी एकाला उठवलं आणि आमच्यावरती तक्रार द्यायला लावली की मी आणि माझ्या बहिणीने कोरोना काळामध्ये जे वारलेले जे कुठले पेशंट असतील त्यांचे आम्ही किडनी आणि लिव्हर काढून, अवयव काढून विकले. हे मात्र माझ्या बहिणीला आणि कुटुंबाला क्लेशदायक होतं. हे अत्यंत खालच्या लेवलचा तो आरोप होता आणि त्याची आमची चौकशी पण झाली. आम्ही एवढे पैसे घातले, जनतेची सेवा केली, आणि एवढ्या खालच्या लेवलचे आरोप होणं हे क्लेशदायक होतं. आणि त्यावेळेला ते आमच्याबरोबर सत्तेत होते. मी त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या कानावरती ही गोष्ट घातली होती, पण आरोग्यमंत्रीपद त्यांच्या ताब्यात होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही चौकशी लावली होती. मग मी एकदा सहज मंत्र्यांच्या कानावर घातलं. त्यावेळेला ते म्हणाले होते की हे आमच्या पण लक्षात येतं आहे, पण काय करू शकत नाही, एका पक्षातले आहोत, त्यामुळे गप्प बसावं लागतं आहे. हे इतक्या खालच्या लेवलचं राजकारण होईल असं कोरेगावमध्ये मला वाटलं नव्हतं. अत्यंत निकृष्ट दर्जाचं राजकारण त्यावेळेला झालं, क्लेशदायक झालं. कारण मला आठवतं आहे ज्या डेड बॉडी, जे लोक मरायचे आणि आमच्याकडे त्या बॉडी आणून द्यायचे, कारण 90% जे लोक आमच्याकडं काही गेले असतील, हे साधारणतः एक 100 डेथ त्या ठिकाणी 28,800 पेशंट मी बरे केले टोटल. त्यातले काही 91 डेथ आहेत, पण त्यातल्या बऱ्याच डेथ ह्या आणतानाच झालेल्या असायच्या. हे माणसं 60 ऑक्सिजन, 30 ऑक्सिजन, 40 ऑक्सिजनची यायची, ते वाचवायचा प्रयत्न करायचो आम्ही, पण 2 तासात त्याचा मृत्यू झालेला असायचा. पण ज्यावेळेला मृत्यू होतो अशा कोविडच्या डेथमध्ये,
त्यांचे कुठले कुटुंबीय यायचे नाहीत. आम्हाला स्वतःला आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन त्यांचा अंत्यसंस्कार करायला लागायचा. मग ते ताब्यात घेण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी यायचे, ते बॉडी चेक करायचे, कागदपत्र तयार करायचे, डॉक्टरांच्या सगळ्या सह्या व्हायच्या आणि मग त्या बॉडीची विल्हेवाटी नगरपंचायत लावायची. तर आमचा काही रोल नसायचा. पण मला आठवतं आहे की सुरुवातीला पहिल्या लाटेमध्ये ज्यावेळेला पहिले मृत्यू झाले आणि माहुलीमध्ये त्याचं दहन करण्यासाठी त्या गावकऱ्यांनी विरोध केला होता. मग पुढच्या बॉडीज काय करायच्या, तर त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी फोन केला होता आणि त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही कोरेगावला पाठवा, मी जे गेलेत त्यांचा मुलगा भाऊ म्हणून मी स्वतः त्याचं अंत्यसंस्कार करतो. आणि आजही मला आठवतो आहे की माझा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आणि मी स्वतः 6 त्या जे वारले होते त्या लोकांचं सगळ्यांचं आम्ही त्या ठिकाणी दहन केलं. हे एकंदर ती जी सिच्युएशन होती, एका बाजूला हे फार वाईट लेवलला हे लोक राजकारण करत होते आणि दुसऱ्या बाजूला लोकांना मदत करण्यासाठी मग माझ्या कुटुंबाची सगळी प्रॉपर्टी गेली असती तर चाललं असतं, पण माझी जनता मला जगवायची ह्या उद्देशानं आम्ही काम करत होतो. पण भगवंत बरोबर असल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. मला काय निगेटिव्ह झालं मी विसरून गेलो, पण ज्या गोष्टी चांगल्या घडल्या की माझी लोकं वाचली याचा मला अभिमान आहे. साहेब, तुम्ही हे काम करत असताना प्रियाताई व अरुणाताई यांची खंबीर साथ तुम्हाला मिळाली. नुकताच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांचं कोल्हापूरला दुसरं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री दादांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. दोघींचा त्यांना पुरस्कार भेटला, म्हणजे कोविड कालावधीमध्ये केलेलं कामावर. म्हणजे एकंदरीत आपण काय सांगाल ह्या दोघींनी जी आपल्याला म्हणजे एक सक्षमपणे उभं राहणं फॅमिलीबरोबर, म्हणजे आपल्या घरातल्या पुरुषाबरोबर, काय सांगाल आपण? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या कुटुंबाला सगळे कुठेतरी नेऊन ठेवत होते. मी सांगितलं त्यावेळेला मला पण विश्वास नव्हता की ताई आणि ते दोघी काम करतील, पण त्या दोघींनी ज्या पद्धतीनं काम केलं, माझ्यापेक्षा जास्त झटून काम केलं त्या दोघींनी. आणि आपण तर राजकीय जीवनातच आहोत, पण त्या राजकीय जीवनात नसताना केलेलं काम आहे, खरंच वाखाणण्यासारखं काम आहे. त्याची नोंद उशिरा का होईना घेतली, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्या काळात दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप जणांनी आयसोलेशन सेंटर काढली, त्याला हॉस्पिटल नाव दिलं. हॉस्पिटल हा कन्सेप्ट वेगळा होता. आयसोलेशन सेंटर, कोरोना केअर सेंटर म्हणजे आयसोलेशन सेंटर, कोरोना केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल यामध्ये काय नेमका फरक आहे? आयसोलेशन सेंटर म्हणजे त्याच्यामध्ये संक्रमित लोक आहेत त्यांच्यावरती मॉनिटर करणं एवढंच होतं. त्याला काही लोकांनी त्याला हॉस्पिटल काढली असा थोडासा पाय दिला. त्या ठिकाणी मग आपण पाहिलं लोक नाचायचे, वाजवायचे, भजनं म्हणायचे. हॉस्पिटलला जो व्यक्ती येतो, ज्याला कोरोना झालेला आहे, त्या व्यक्तीला 4 पावलंसुद्धा चालता येत नाही. तो व्यक्तीचा ऑक्सिजन कमी झालेला असतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनची सोय करावी लागते आणि त्यांना सातत्यानं ऑक्सिजन देणं, पुरवठा करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असायचं. रात्री 2:30 वाजता त्या प्लॅन्टवरती जाऊन तिथं पाया पडून, आत्ता ऑक्सिजन संपत चाललेला असायचा, 2 तासाचाच वेळ असायचा, पण ते ऑक्सिजनचे आम्ही द्यायचो. त्याच्या पॅरलल शेजारी मशीन्स तयार असायच्या की जर ऑक्सिजन संपला तर लगेच ती मशीन लावायची. परंतु ज्यांना 45 लिटरने ऑक्सिजन चालायचा त्यांच्या मात्र अवस्था वाईट असायची. आम्ही ते डुरा सिलेंडर घेतले होते 5-5. ते सिलेंडर्स असूनसुद्धा भयानक प्रेशर असायचं आणि मग 45 लिटरचा ऑक्सिजनच्या व्यक्तीला 10 लिटरचा ऑक्सिजन चालायचा नाही. मग 3-3, 4-4 मशीन लावून त्याला तेवढा वेळ काढण्यासाठी प्रयत्न करायचा. अशा पद्धतीचं प्रचंड हे फार मोठं आव्हान होतं. आणि मग हे हॉस्पिटलला तुम्हाला MD मेडिसिन्स पाहिजेत, तुम्हाला आयुर्वेदाचार्य पाहिजेत, हे तुम्हाला सगळ्याच पद्धतीचे प्रॉपर डॉक्टर लागतात. आयसोलेशनला काही लागत नाही आहे, ह्याला प्रॉपर डॉक्टर लागतात. दुसरी गोष्ट तुम्हाला नर्सिंग स्टाफ पाहिजे.
आज त्यावेळेला नर्सिंगचे एक 45,000 रुपये एका नर्सिंगच्या स्टाफचा पगार होता. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा पगार दर महिन्याला आम्ही 45 लाख रुपये नुसता पगार द्यायचो डॉक्टर नर्सिंग स्टाफला. म्हणजे आयसोलेशन सेंटरला या गोष्टीची गरज नाही आहे. त्यांनी एखादी खोली काढली, 4 बेड टाकले, झोपवायचं, त्यांना काहीतरी दिल्यागत करायचं, सोडून द्यायचं. इथं नाही तसं. आम्हाला आजही आठवतं आहे, आमच्या रुईचा वीर म्हणून एक तरुण मुलगा आला होता. तो एकंब्याचा एक पाहुणा होता, तो आला होता. त्याचा स्कोअर माझ्याकडे आजही त्याची शीट आहे. 25/25 हा स्कोअर होता. ऑक्सिजन 60 होता. तरुण मुलगा होता, वयवर्ष 26. त्या मुलाचं कोणीही घेत नव्हतं त्याला. मी घेतला. मी ताईंना म्हणलं, ताई ह्याला बरं करायचं, आव्हान करायचं. आणि मग आम्ही त्याच्यावरती केलं आणि आम्ही यशस्वी झालो. 16व्या दिवशी त्या मुलाला सोडलं. आणि दुसरं एक खूप चांगलं दाम्पत्य, जे अनभलवाडीचं दाम्पत्य, आमच्याकडे सगळ्यात जास्त राहिलेलं ते दाम्पत्य. आणि एक आमच्या गुजरवाडीचा एक मुलगा आहे, तो एक जास्त पवार म्हणून, तो एक आमच्याकडे जास्त दिवस राहिला. त्या दाम्पत्याला आम्ही व्हेंटिलेटर्स लावले होते. नवरा बायको दोघंही होते. दोघांचे ऑक्सिजन 65 लिटरनी चालू होते. त्यांचे जर लाईट गेली, काही गेली तर जनरेटर बॅकअप सगळं व्यवस्थित होतं. पण त्या दोघांना मी रोज सकाळी येऊन सांगायचो, काका जर तुम्हाला काही झालं तर काकी जगणार नाही. आणि काकीला सांगायचो, काकी धीर धरायचं आणि काकांसाठी तुम्हाला जगायचे. असं करता आम्ही 72 दिवस त्यांना सांभाळलं. 72 दिवसानंतर दोघंही आऊट आले. ते आऊट आल्यानंतरचा आनंद प्रचंड मोठा होता. आजही मी अनबलवाडीला गेल्यानंतर प्रेमानं जवळ घेतात. ह्याच्याएवढं मोठं काय असू शकतं. बरोबर सर. म्हणजे परिस्थिती, राजकारण वेगळं असतं आणि समाजकारण वेगळं असतं. म्हणजे तुम्ही नुकतेच आमदार झाला होता त्यावेळी, आणि त्यानंतरच 19 साली आमदार झाला होता आणि 20 साली हा कोविडची साथ आली होती. आणि अशावेळी राजकारण न करता समाजकारण फार मोठ्या प्रमाणात त्या कामातून आपलं दिसतं आहे. सर, तुम्ही कोरेगावमध्ये कोविड सेंटर उभं केलं, त्याचबरोबर चिमणगाव आणि आंबवडेमध्ये पण केलं होतं. तिथला अनुभव कसा आपला कोरेगावचा? त्याप्रमाणे साताऱ्यामध्ये कुठेही हॉस्पिटलला बेड शिल्लक नव्हते. कोरेगाव फुल चालू झालं. मग आम्ही ठरवलं की चिमणगावचे चिमणगावमध्येच घ्यायचे, इकडचे इकडंच घ्यायचे. मग प्रॉपर हॉस्पिटल उभी केली. ड्युरा सिलेंडर्स, ऑक्सिजनचे सगळे सोय, प्रॉपर डॉक्टर्स, सगळं केलं. आणि मग तिकडे केलं. चिमणगावला आम्ही केलं, तिथे साधारणतः 150 रुग्ण बरे करू शकलो. आंबवड्यामध्ये आम्ही चालू केलं आणि 7 आटोक्यात आली. तिथे 100 रुग्ण बरे करू शकलो. पण जास्त जे रुग्ण झाले हे आपण जितराज हॉस्पिटल आणि आमचं दुसरं, ह्या दोन्ही ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलचा जो वरचा मजला आम्हाला दिला होता, या 2 ठिकाणी मात्र आमचं काम फार चांगल्या पद्धतीनं झालं. साहेब, पण हे सर्व करत असताना म्हणजे स्वखर्चानं करणं किंवा एखादा पेशंट बरा झाल्यानंतर नातेवाईकांच्या प्रतिक्रिया नेहमी चांगल्या जाणार, परंतु तो जर पेशंट दगावला तर म्हणजे ती सिच्युएशन कशी असते तेही तुम्ही अनुभवलेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये म्हणजे वेळ अशी होती की न भूतो न भविष्यत असंच म्हणावं लागेल. आणि अशा कालावधीमध्ये आपण स्वतः काम करत असताना सर्व हे स्वखर्चानं उभं केलेलं स्ट्रक्चर असेल किंवा काय, यावेळी आपल्याला सरकारी यंत्रणेची थोडीफार तरी मदत झाली का, किंवा प्रशासन असेल यांनी काय आपल्याला सहकार्य केलं का? त्यावेळेला माझ्याकडे आत्ताचे सिव्हिल सर्जन डॉक्टर करपे होते, चिवटे होते, खूप चांगली साथ दिली. आमच्याकडच्या मेडिकलच्या सरकारी डॉक्टरांनी THO जाधव म्हणून होते, तालुका वैद्यकीय अधिकारी, खूप चांगली साथ दिली. माझ्या प्रांत मॅडम होते, माझे तहसीलदार होते. प्रशासकीय यंत्रणेनं एवढं सुंदर माझं काम केलं. आमचे DYSP होते, PI होते, खूप चांगलं काम केलं. म्हणजे मला अभिमान आहे की आणि इव्हन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंहजी पण माझ्या पाठीशी ठाम उभं राहिले. ते म्हणायचे की आज जर कोरेगाव चाललं नसतं तर जिल्ह्याला खूप त्रास झाला असता, कारण तो जो एक फार मोठा लोड जिल्ह्याचा त्या ठिकाणी मी ऑब्झर्व करू शकलो होतो. त्यामुळे त्यांनी फार मोठी साथ दिली. ते बाकी काही नाही, पण जर आम्हाला कुठल्या गोष्ट ऑक्सिजनला वगैरे जर मिळत नसेल, ड्युरा सिलेंडर भरून मिळत नसेल, तर जागेवरती ते फोन करायचे. आणि मेडिकलचा आमचा जो तिथला जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये डॉक्टरनी वगैरे जर
आमच्याकडे डॉक्टर जर कंटाळले तर ते मदतीला धावून यायचे. हे आमचं खूप चांगलं सिंक्रोनाइज झालं. जरी खाजगी डॉक्टर जरी मी हायर केले असतील तर त्यांची एक क्षमता होती किती तास काम करायची. मग त्यावेळेला मात्र हे लोक पण आम्हाला सगळे मदत करायचे. हे प्रशासन शासन एकत्र मिळून मोठं काम झालं या ठिकाणी. असं बरोबर आहे. म्हणजे त्या कालावधीमध्ये परिस्थिती आजही आठवली की अंगावर काटे येतात. आणि अशा कालावधीमध्ये आपण समाजाला धीर देण्याचं मोठं काम केलं की म्हणजे स्वतः फील्डवर उतरणं. कारण आम्ही त्याची साक्षीदार आहोत की तुम्ही प्रत्यक्ष रुग्णांमध्ये जाऊन काम केलं किंवा रुग्ण गाडीमध्ये स्वतः आणणे, त्यांना उचलून मग सगळं ट्रीटमेंट आपण देण्याची स्वतः. म्हणजे तुम्ही स्वतः डॉक्टर नसतानासुद्धा एका डॉक्टराला शोभेल असं काम त्यावेळी तुम्ही केलं. म्हणजे खरे समाजाचे डॉक्टर तुम्ही आहात असं म्हटलं तरी या मुलाखतीमध्ये काय असं वावडं ठरणार नाही. आणि अशा पद्धतीनं नामदार महेशदादा शिंदेंनी आपल्याला अतिशय सुंदर अशी मुलाखत दिलेली आहे. आणि खरोखरच कोविड कालावधीमध्ये साहेबांनी जे काम केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि असंच काम साहेबांनी समाजासाठी उत्तरोत्तर करत राहावं याच आमच्या सदिच्छा राहतील. आणि आमचे पत्रकार बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे अशीच राहतील. एवढं बोलतो मी. धन्यवाद सर. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.